तर स्कॅम हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. तर हे स्कॅम जे असतात कशामुळे होत असतात? जेव्हा माणसाला मोठा पैसा पाहिजे असतो, मग चुकीचं काम तो करणार, चुकीचं काम करून मोठा पैसा मिळवणार. पण एक दिवस तो प्रकार जो असतो उघडकीस येत असतो आणि मग तयार होत असतात मोठे स्कॅम. तर आपल्या भारतामध्ये 3 मोठे स्कॅम कोणते झाले जे स्टॉक मार्केटमध्ये घडलेले होते, त्याविषयीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. स्टॉक मार्केटमध्ये आतापर्यंत खूप प्रकारचे स्कॅम झालेले होते. तर त्यामध्ये सर्वात मोठा स्कॅम जर म्हटला तर हर्षद मेहता स्कॅम. आता हर्षद मेहता स्कॅम म्हटला की सर्वांना हर्षद मेहता यांची मधली वेब सिरीज आठवते. वेब सिरीज सर्वांना माहित असेल आणि सर्वांनी ती बघितलेली पण असेल. तर हे हर्षद मेहता कोण होते? तर 1988 सालामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये सर्वात मोठे ब्रोकर जर म्हटले तर हर्षद मेहता यांचं नाव समोर यायचं. त्यांनी स्वतःची आपली एक कंपनी पण स्थापन केलेली होती. कंपनीचं नाव होतं ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट. हर्षद मेहता जे होते वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घ्यायचे आणि ते बँकांना परत पण करायचे आणि तोच पैसा जो होता स्टॉक मार्केटमध्ये लावायचे आणि स्टॉकच्या किमती वरती घेऊन जायचे. याच्यामध्ये पहिलं नाव समोर येत असतं एसएससी लिमिटेड या स्टॉक. रिलायन्स कंपनी पण होती, टाटा स्टील कंपनी पण होती. या कंपन्यांचे स्टॉक जे होते हर्षद मेहता वरती घेऊन गेलेले होते. स्टॉक मार्केटमध्ये आपण जेव्हा पण काम करत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला 2 व्यक्ती बघायला मिळतात. एक म्हणजे मार्केटमध्ये तेजी करणारे आणि दुसरे जे असतात मार्केटमध्ये मंदी करणारे. तर हर्षद मेहता जे होते स्टॉकमध्ये तेजी करणारे होते आणि हर्षद मेहता जे होते ते रिटेल इन्व्हेस्टरला टार्गेट करायचे. आता रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे कोण? तुमच्या आणि आमच्या सारखे व्यक्ती जे असतात त्यांना आपण म्हणत असतो रिटेल इन्व्हेस्टर. जर हर्षद मेहता बँकेकडून कर्ज पण घ्यायची, बँकेला परत पण करायची, मग स्कॅम कोणता झाला? जेव्हा पण एखादी बँक ग्राहकाला कर्ज देत असते त्यांच्यावरती काही नियम असतात, त्या नियमांचं त्यांना पालन करावं लागतं, तेव्हा त्या ग्राहकाला कर्ज देत असतात. आता हर्षद मेहता यांच्या बाबतीमध्ये काय व्हायचं? हर्षद मेहता जे होते वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घ्यायचे आणि ते पण बँक रिसिप्टद्वारे. त्यांच्याजवळ काही फेक बँक रिसिप्ट होत्या. बँक रिसिप्ट म्हणजे काय? कोणती बँक असू द्या ती आपला SLR मेंटेन करण्यासाठी, म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विड रेशिओ जो असतो त्याला मेंटेन करण्यासाठी काय करतात, एखाद्या बँकेला बँक रिसिप्ट देत असतात, त्याच्या मोबदल्यामध्ये ते कॅश घेत असतात. म्हणजे जो SLR रेशिओ असतो त्याला मेंटेन करण्यासाठी हे बँक रिसिप्ट घेऊन दुसऱ्या बँकेला काय करत असतात, कॅश देत असतात आणि दुसऱ्या बँकेकडून गव्हर्नमेंट सिक्युरिटी ते घेत असतात. त्यालाच आपण SLR रेशिओ असं म्हणत असतो. आता ही बँक रिसिप्ट टर्म जर म्हटली तरी खूप मोठी आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा पण प्रयत्न करेन. मग त्या वेब सिरीजमध्ये तुम्ही पण बघितलेलं असेल की SBIने हर्षद मेहतांना कर्ज दिलेलं होतं आणि त्याची एंट्री कुठेही नव्हती. बँकेमध्ये कोणत्याही ठिकाणी त्याची एंट्री नव्हती, पण हर्षद मेहता यांनी बँकेकडून कर्ज घेतलेलं होतं. ते बँकेला परत पण करायचे, व्याजासहित परत पण करायचे. मग एक वेळ अशी आलेली होती की ज्या स्टॉकला ते वरती घेऊन गेलेले होते, त्यांच्या किमती वरती घेऊन गेलेले होते स्टॉकच्या, ते स्टॉक खाली यायला सुरुवात झाली. मग बँकेचं जे व्याज होतं ते व्याज पण हर्षद मेहता परत करू शकले नाही. यातच टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकार ज्या होत्या सुचेता दलाल यांनी जो स्कॅम होता उघडकीस आणलेला होता. CBIने चौकशी करून हर्षद मेहता यांना अटक केलेली होती. तर हर्षद मेहता यांचा स्कॅम जो होता सुचेता दलाल ज्या होत्या टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार त्यांच्यामुळे उघडकीस आलेला होता. त्यामुळे त्यांना नंतर अटक झाली आणि त्यांचा नंतर हृदयविकाराने मृत्यू पण झालेला होता. तसं बघायला गेला तर हा स्कॅम नव्हता, पण त्यांनी जे काम केलेलं होतं ते काही नियमांच्या विरुद्ध होतं. त्यामुळे हा एक मोठा स्कॅम झालेला होता. फायनान्शियल मार्केटमध्ये सर्वात मोठा स्कॅम जर म्हटला तर हर्षद मेहता यांचा स्कॅम होता. 1992 सालामध्ये हा स्कॅम झालेला होता. त्यानंतरचा दुसरा स्कॅम जर म्हटला तर केतन पारिक यांचा. तर केतन पारिक जे होते यांना हर्षद मेहता यांचा चेला म्हणून पण ओळखलं जायचं. हर्षद मेहता यांची ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट नावाची जी कंपनी होती त्या कंपनीतच हे काम करायचे. आता केतन पारिक जे होते गुजराती फॅमिलीमधून होते आणि त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड जर बघितला तो ब्रोकिंगचा होता. त्यांचा एवढा मोठा व्यवसाय असून सुद्धा ते हर्षद मेहता यांच्या ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये काम करायचे. जेव्हा हर्षद मेहता यांचा स्कॅम झालेलं होतं तेव्हा केतन पारिक यांचं नाव समोर आलेलं नव्हतं. हर्षद मेहता सारखंच केतन पारिक जे होते IT इंडस्ट्रीमध्ये पैसा लावायचे आणि त्या कंपनीचे स्टॉक जे होते त्यांना वरती घेऊन जायचे. म्हणजे 1995 साल ते 2001 सालामध्ये त्यांनी स्टॉकच्या किमती खूप वरती घेऊन गेलेले होते. मग त्या स्टॉकच्या किमती वरती गेल्या की त्या स्टॉकला विकून टाकायचं. मग त्यामध्ये सामान्य व्यक्तीला पण खूप नुकसान व्हायचं आणि जे इन्स्टिट्यूशनल होते त्यांना पण या ठिकाणी नुकसान व्हायचं. तर हर्षद मेहता जे होते ते रिटेल इन्व्हेस्टरला टार्गेट करायचे, तर केतन पारिक जे होते ते इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरला टार्गेट करायचे. म्हणजे मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन जे असतात त्यामध्ये म्युच्युअल फंड कंपन्या असतात, बँका असतात, त्यानंतर NBFC असतात, त्यांना टार्गेट करायचे. स्टॉकच्या किमती वरती घेऊन जाणार आणि स्टॉकच्या किमती खाली घेऊन येणार. त्यालाच आपण स्टॉक मार्केटच्या लँग्वेजमध्ये पंप आणि डंप असं म्हणत असतो. म्हणजे एखादा स्टॉक खरेदी करायचा, त्याच्या किमती वरती घेऊन जायच्या, पंप करायचा त्याला आणि त्याला विकून टाकायचं म्हणजे खाली आणायचं, त्यालाच आपण डंप असं म्हणत असतो. त्यानंतर केतन पारिक जे होते सर्क्युलर ट्रेडिंग करायचे. म्हणजे अनेक प्रकारचे ब्रोकर एकत्र यायचे, एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये ट्रेडिंग चालायचं. एक ब्रोकर विकत घ्यायचा एखादा स्टॉक, दुसरा सेल करायचा, त्यांच्या आपसामध्ये या ठिकाणी ट्रेडिंग चालायचं. त्यामुळे काय व्हायचं, ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढायचं. ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढलं म्हणजे काय, एखादा रिटेल इन्व्हेस्टर किंवा
इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जो असायचा त्या स्टॉकमध्ये यायचा, त्याला बाय करायचा. त्यांनी बाय केलं की हे सेल करून टाकायचे. मग त्यामध्ये पण रिटेल इन्व्हेस्टर आणि इन्स्टिट्यूशनल जे इन्व्हेस्टर होते त्यांना पण काय व्हायचं, नुकसान व्हायचं. अशा प्रकारचं सर्क्युलर ट्रेडिंग पण हे केतन पारेख करायचे. त्यानंतर केतन पारेख यांनी गुजरातमधील माधवपुरा मर्संटाईल कोऑपरेटिव्ह बँकेचे मोठ्या प्रमाणामध्ये स्टेक घेतलेले होते आणि त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला होता. आणि त्यानंतर ते मोठ्या प्रमाणामध्ये पे ऑर्डर बनवायचे. आता इथे पे ऑर्डर हा शब्द पण नवीन आलेला आहे. पे ऑर्डर म्हणजे काय, एक व्यक्ती जे असते दुसऱ्या व्यक्तीला पे ऑर्डर देत असते, त्यानुसार एक बँक जी असते त्या पे ऑर्डर नुसार दुसऱ्या व्यक्तीला पैसा देत असते. मग पहिल्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसले तरी दुसऱ्या व्यक्तीला या ठिकाणी पैसे दिले जायचे, त्यालाच आपण म्हणतो पे ऑर्डर. मग बँक जी असते पे ऑर्डर कोणाला देत असते, तर ती पे ऑर्डर देणार ज्या व्यक्तीवरती विश्वास असतो, ज्या व्यक्तीकडे जास्त पैसा असतो किंवा ज्या व्यक्तीवरती विश्वास असतो बँकेला, त्यांनाच ते पे ऑर्डर जारी. केतन पारेख यांनी पण मोठ्या प्रमाणात पे ऑर्डर घेऊन दुसऱ्या बँकांकडून कर्ज घेतलेलं होतं. जेव्हा आकडा समोर आला तो होता 40,000 करोडचा. 2001 सालामध्ये त्यांच्यावरती सर्क्युलर ट्रेडिंग, स्टॉक मॅनिप्युलेशन, पंप आणि डंप अशा प्रकारचे चार्जेस लागले होते आणि त्यांना पण अटक करण्यात आली. त्यानंतरचा तिसरा स्कॅम म्हणजे सत्यम स्कॅम. आता सत्यम स्कॅम हे नाव पण तुम्ही ऐकलेलं असणार. तर सत्यम ही IT कंपनी होती. या कंपनीची स्थापना B रामालिंगम राजू यांनी केलेली होती आणि काही दिवसांतच ही कंपनी जी होती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्ट झाली होती आणि या कंपनीचं नाव पण खूप मोठं होतं. आपल्या भारतातील 4थ्या नंबरची IT कंपनी म्हटली की सत्यम या कंपनीचं नाव समोर यायचं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये 1992 सालामध्ये ही कंपनी लिस्ट झाली. त्यानंतर 2001 सालामध्ये ही कंपनी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये पण लिस्ट झालेली होती. 2003 ते 2008 हा कालावधी जर बघितला तर या स्टॉकच्या किमती, सत्यम या स्टॉकच्या किमती 300% वाढलेल्या होत्या. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या स्टॉकच्या किमती वाढलेल्या होत्या. आणि त्याच वेळेला कंपनीची नेटवर्क पण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली होती आणि त्याच वेळेला रिअल इस्टेट जे होतं त्यांच्यामध्ये तेजी आलेली होती. मग त्याच वेळेला रामालिंगम यांनी रिअल इस्टेटमध्ये पण गुंतवणूक करायला सुरुवात केली. त्यांनी अनेक शहरांमध्ये प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. मग जेव्हा त्यांच्याजवळ पैसा संपला त्यांनी आपल्या बँकेचे फायनान्शियल स्टेटमेंट जे असतात त्यांच्यामध्ये बदल करायला सुरुवात केली. म्हणजे आपण बॅलन्स शीट हे नाव ऐकत असतो. बॅलन्स शीटमध्ये आपल्याला कंपनीचा पूर्ण डाटा दिसतो. कंपनी किती प्रॉफिटमध्ये, कंपनीचे काय एक्सपेन्स असतात, त्याच्यामध्ये त्यांनी बदल करायला सुरुवात केली. कंपनीचं कमी असलेलं प्रॉफिट त्यांनी जास्त दाखवायला सुरुवात केली, त्यामुळे स्टॉकच्या किमती पण वरती जात होत्या. त्यानंतर त्यांच्याजवळ असलेले शेअर जे होते त्यांनी प्लेट करायला सुरुवात केली. प्लेट करून बँकेकडून ते कर्ज घ्यायचे आणि रिअल इस्टेटमध्ये लावायचे. म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रॉपर्टीमध्ये पैसा गुंतवलेला होता. त्यानंतर पुन्हा रिअल इस्टेटमध्ये मंदी यायला लागली. मंदी आल्यामुळे त्यांना पण या ठिकाणी नुकसान व्हायला लागलं. त्यानंतर सत्यम हा स्टॉक जो होता IT कंपनीचा हा पण क्रॅश व्हायला लागला. जेव्हा सत्यम कंपनीचा स्टॉक क्रॅश झाला त्यांनी सेबीकडे स्वतः जाऊन काय गोष्टी घडलेल्या होत्या, हे प्रकरण काय होतं त्याचा त्यांनी जबाब दिलेला होता. त्यानंतर रामालिंगम राजू यांच्यावरती इनसाइडर ट्रेडिंग, मनी लॉन्ड्रिंग आणि फायनान्शियल फ्रॉडचे केस दाखल करण्यात आलेली होती आणि त्यांना पण अटक झालेली होती. या सर्व गोष्टी घडल्यानंतर सत्यम कंपनीचा स्टॉक जो होता तो निफ्टी 50 आणि सेन्सेक्स मधून बाहेर काढण्यात आलेला. म्हणजे हा स्टॉक जो होता पहिला निफ्टी 50चा पण एक भाग होता. त्यानंतर सत्यम कंपनीचे मोठ्या प्रमाणात स्टेक जे होते ते टेक महिंद्राने घेतलेले होते. त्यानंतर सत्यम कंपनी जी होती ती टेक महिंद्रामध्ये मर्ज झाली. हा पण एक मोठा स्कॅम जो होता स्टॉक मार्केटचा घडलेला होता, त्याला आपण सत्यम स्कॅम म्हणून ओळखत असतो. तर हे 3 प्रकारचे स्कॅम जे होते आपल्या भारतामध्ये झालेले होते. तर हे स्कॅम का होत असतात हे मी तुम्हाला सांगितलं. जेव्हा आपल्याला लालच लागते, आपल्याला पैसा पाहिजे असतो, चुकीच्या गोष्टी मग आपण करत असतो. त्या चुकीच्या गोष्टी केल्या की एक दिवस त्या गोष्टी ज्या असतात ते प्रकरण जे असतं उघडकीस येत असतं आणि तोच मोठा स्कॅम तयार होत असतो. तर तुम्हाला या 3ही स्कॅम बद्दल समजलेलं असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.